हाय फ्रेंड्स, मित्रांनो, इंग्लिश स्पीकिंग कोर्स करण्याच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी उत्सुकता मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्येही दिसते. आता ह्या आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे की जर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग कोर्स कधीही कुठेही कुणाकडेही जॉईन करायचा असेल तर त्यापूर्वी मी ज्या काही 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय त्या तुम्ही नक्की त्यावर विचार करा, म्हणजे तुमचं नुकसान होणार नाही. नंबर 1, तुम्हाला खरोखर इंग्लिश स्पीकिंग कोर्सची गरज आहे का? हो, मग आम्हाला गरज आहे म्हणून तर आम्ही कोर्स करतोय ना. तसं नाही, तुमची स्वतःची तितकी तयारी झालेली आहे का? इंग्लिश स्पीकिंग कोर्स म्हणजे काय? इंग्रजी बोलता येण्याचा कोर्स ना, बरोबर की नाही? परंतु बोलता येणं म्हणजे अभिव्यक्ती ही 5वी कला आहे, माहिती आहे का तुम्हाला? 5वं स्किल आहे ते. त्याच्या आधी तुमचं श्रवण, भाषण, वाचन, लेखन हे 4 गोष्टी तुमच्या चांगल्या असल्या पाहिजेत तर तुम्ही अभिव्यक्तीकडे जाऊ शकता. म्हणजे तुमचं लिसनिंग चांगलं असलं पाहिजे, तुमचं स्पीकिंग चांगलं असलं पाहिजे, तुमचं रीडिंग चांगलं असलं पाहिजे आणि तुमचं रायटिंगसुद्धा चांगलं असलं पाहिजे. जर तुम्ही इंग्लिशच्या वाट्याला येत आहे तिकडे तर तुमचं इंग्लिशचं श्रवण किती आहे, म्हणजे तुम्ही इंग्लिश किती ऐकता दिवसभरामधनं, नंतर इंग्लिश शब्द किती बोलता तुम्ही, नंतर तुमच्या लिखाणामध्ये जर कधी वाचत असाल तर तुम्ही वाचता किती आणि लिहिता किती इंग्रजी. जर तुम्ही ह्या 4ही पातळ्यांवर बऱ्यापैकी सफिशियंट असाल तर इंग्लिश स्पीकिंग कोर्सकडे या. आपल्याकडे बऱ्याच वेळेला हे दुर्दैव अक्षरशः आहे आपल्याकडचं की इंग्लिश स्पीकिंगच्या नावाखाली इंग्लिशचं ग्रामरचा कोर्स बऱ्यापैकी शिकवला जातो सगळीकडे. म्हणून तुम्हाला नेमका कोणता कोर्स करायचा आहे हे अगोदर चेक करून घ्या. तुम्हाला इंग्लिश ग्रामर कोर्सची गरज आहे का इंग्लिश स्पीकिंग कोर्सचीच खरोखर गरज आहे? जर तुमची तयारी तितकी झालेली असेल तरच तुम्ही इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या रस्त्याला या, अन्यथा नाही आलात तरी काही चुकणार नाही. नंबर 2, तुम्हाला स्वतःला इंग्रजी किती येतं? खरोखर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण माझ्याकडे असे चिक्कार खूप जण येतात, आम्हाला काही इंग्लिश येत नाही पण आम्हाला इंग्लिश बोलायला शिकवा. मग जर तुम्हाला काहीच इंग्लिश येत नाही आहे, म्हणजे तुम्हाला इंग्लिश वाचताही येत नाही आहे, तुम्हाला इंग्लिश लिहिताही येत नाही आहे, मग तुम्हाला डायरेक्ट इंग्लिश बोलायला कसं जमेल बरं? म्हणून चुकीचा अट्टहास करू नका. जे शिकवणारे आहेत त्यांना तुम्ही तुमची खरी परिस्थिती सांगा. तुम्हाला नेमकं काय येतं आणि काय येत नाही ते तुम्ही त्यांना सांगा. मला लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही, मला प्रश्न कळत नाही, मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, मला ह्या गोष्टी बेसिक गोष्टी कळत नाहीत, तर हे तुम्ही जर त्यांना सरेंडर केलं, जर समजून सांगितलं तर ते तुम्हाला तुमच्यासाठी कोणता महत्त्वाचा आहे तो कोर्स देतील, ना की इंग्लिश स्पीकिंग कोर्स. बऱ्याच जणांनी इंग्लिश स्पीकिंग कोर्सची व्याख्या बदलून टाकली आहे. प्रत्येक कोर्सला ते इंग्लिश स्पीकिंग कोर्स म्हणतात, परंतु तसं नाही आहे मित्रांनो. नंबर 3, जर तुमचं इंग्लिश पक्का आहे, आता आजकाल बऱ्याच जणांचं इंग्लिश बऱ्यापैकी चांगलं असतं असं आपण जर गृहीत धरलं, तर इंग्लिश स्पीकिंग कोर्सला तुम्ही जाल त्यावेळेला तुमच्याशी जे शिकवतायत ना त्यांनी बोलणं अपेक्षित आहे. ते जर इंग्लिशमधून बोलले तर तुम्हाला इंग्लिशमधून बोलता येईल ना. जर आपण ऐकलं तर आपण बोलू ना, हो की नाही? म्हणून तुम्ही ज्यांच्याकडे कोर्स करणार आहात ते चांगलं इंग्लिश बोलतात का, त्यांचे काही व्हिडिओज बघा, त्यांच्या बाकीच्या काही गोष्टी बघा, तुम्ही चेकआउट करून बघा, त्यांचं थोडंसं एक्सपिरियन्स वगैरे बघा. जर त्यांचं छान असेल तर तुम्ही त्यांच्याकडे जॉईन करा, ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला बघता येईल की त्यांचं अनुकरण करून का होईना तुम्हाला शिकता तर येईल, नाही तर तुम्हाला काहीच येणार नाही. बरेच जण हे कोर्सेस जॉईन करताना फार उत्साही असतात, परंतु कोर्स सुरू झाल्याच्या नंतर त्यांचा उत्साह हळूहळू मावळत जातो. तुमचंही तसं होणार असेल तर तुमचा असले कोर्स करून काही उपयोग नाही. घरच्यांचे किंवा स्वतःचे पैसे खर्च करण्याला काही अर्थ नाही आहे. जर तुम्ही हे कोर्स करणार असाल तर तुम्ही त्याच्यासाठी विशिष्ट वेळ दिला पाहिजे. तो वेळ आहे का तुमच्याकडे? तुम्ही तो वेळ देऊ शकणार आहात का? जर तुमच्याकडे काहीच वेळ नसेल, बरेच जण मी बघतो ना समाजामध्ये की ते इतके बिझी आहेत, ते डोंट हॅव एनी टाईम. जर तुमच्याकडे फक्त 1च तास शिल्लक असेल दिवसातनं, कुठला तरी अर्धा 1 तास तुमच्याकडे आहे, तो तुम्ही कोर्स करणार आणि त्या 1 तासामध्ये म्हणणार की मला इंग्लिश बोलायला शिकवा, कसं शक्य आहे ते? नाही शक्य मित्रांनो. म्हणून जर तुम्ही इंग्लिश स्पीकिंग कोर्स करणार असाल तर पहिल्यांदा त्यांनी जे शिकवलं आहे, तुम्ही जे शिकलात त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी तुमच्याकडे एक्स्ट्रा टाईम आहे की नाही ते अगोदर चेकआउट करा. मी खूप महत्त्वाचा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, इम्प्लिमेंटेशन. जर तुम्हाला मिळालेलं ज्ञान इम्प्लिमेंट करू शकणार असाल तरच इंग्लिश स्पीकिंग कोर्सेस करा, अन्यथा ती वेळेची तुम्ही केलेली काय आहे उधळपट्टी आहे असं म्हणता येईल. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जेव्हा तुम्ही इंग्लिश स्पीकिंग कोर्स करता तेव्हा तुम्ही तुमच्या घरापासून सुरू करा.
तुमच्या घरातल्यांशी इंग्रजी बोला. आपण इतके घुमे असतो किंवा आपल्याला इतकं बोलायला आवडत नाही कोणाशी, किंवा आपण इतके शाय असतो ना, अरे मला लोक काय म्हणतील, मला लोक काय म्हणतील. कोणी काय म्हणत नाही का, बस तू बोलायला सुरुवात तर कर ना इंग्लिशमधून. आपण सुरुवात तर काहीच करत नाही, कोणाशी बोलत तर नाहीच, परंतु आपण बाकीचे फाटे लवकर फोडतो की हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, मला बोलता येईल का, मला नाही बोलता आलं तर काय होईल, मला जग हसेल का. तुला कोणीही हसत नाही, तू सुरुवात तर कर ना. तर ज्यांना इंग्रजी बोलायचं आहे छान, त्यांनी इंग्रजी बोलायला सुरुवात करायला पाहिजे. मी तर म्हणतो कोर्स जॉईन करण्याच्या आधीच बोलायला सुरुवात करा. आणि जर तुम्ही अगोदरपासून बोलत असाल छानपैकी, थोडंफार तोडकं मोडकं कसं का असे ना, तेव्हा मग तुम्ही इंग्लिश स्पीकिंग कोर्सकडे जायला पाहिजे. परंतु असं काही नाही आहे, मला सुट्टी लागली आहे, मला आता उन्हाळ्यावर सुट्टी आहे, किंवा मला आता खूप सगळ्या सुट्ट्या आहेत, 1 महिन्याच्या चाललो मी आता इंग्लिश स्पीकिंग कोर्स करायला. तेवढ्या काळामध्ये कोणालाही इंग्लिश बोलता येत नाही. जर कोणी गॅरंटी देत असेल तर ती खोटी आहे. रात्रीचा दिवस करावा लागतो इंग्लिश स्पीकिंग करण्यासाठी, शिकण्यासाठी, पण आपण त्यासाठी वेळ द्यावी लागते. लोकांनी आपल्याला वेडं म्हणावं इथपर्यंत आपण त्याच्या प्रॅक्टिसमध्ये बुडलेलं असलं पाहिजे. वेळ द्यावा लागतो ह्या गोष्टींसाठी. शिकलं पाहिजे नवीन नवीन शब्द. तुम्ही सपोज आपण ऑनलाईन एखादा कोर्स करतो, त्यांनी आपल्याला काहीतरी गोष्टी सांगितल्या, त्याला पॅरलल आपण 4 गोष्टी अजून चेक करून बघितल्या पाहिजे. तसं आपण करत नाही, केलं पाहिजे. एक कोर्स शिका, त्याच्याबरोबर यूट्यूबवर 10 ठिकाणी तुम्ही बघा, त्यानुसार तुमची प्रॅक्टिस करा. तुम्ही बोला कोणाशी तरी, आणि तुमचं बरोबर येतंय की नाही हे दुसऱ्या दिवशी चेकआउट करा. आपण छोटे छोटे ऑडिओज बनवले पाहिजे, आपण छोटे छोटे व्हिडिओज बनवले पाहिजे. आपण बनवतो का, नाही बनवत. आपण आता काही जणांनी जर कोर्स केलाही असेल तुमच्यापैकी, त्यांनी सांगा, किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करा की तुम्ही जे इंग्लिश बोलायला शिकलात त्याचे काही व्हिडिओज बनवले, तुम्ही इंग्लिशमधून बोलतानाचं काही बनवले, तुम्ही काही ऑडिओज बनवलेत, नाही बनवल्या. ही रिॲलिटी आहे, याचा स्वीकार करा. आपण ते करत नाही. आपल्याला फक्त रेडीमेड हवं आहे, आपल्याला फक्त पाहिजे, द्या आम्हाला फक्त. परंतु तुम्हाला जे मिळालं आहे त्याचं तुम्ही काय केलं, काहीच करत नाही आपण. नवीन इंग्लिश स्पीकिंग कोर्स करणाऱ्यांनी सुद्धा ही गोष्ट एकदम काळजीपूर्वक लक्षात घेतली पाहिजे. मी कोर्स करणार आहे, परंतु त्याचबरोबर मी छोटे छोटे व्हिडिओज माझे बनवीन. मला हे बोलायला शिकलो ना मी आज, त्याचं मी काहीतरी इम्प्लिमेंटेशन केलं आहे, मला दिसलं पाहिजे. मी काही ऑडिओज बनवेल, काही व्हिडिओज बनवेल, मी काही 2-5 मित्रांशी बोलून बघेन. मी माझ्या घरात तर हक्काने बोलेल, आणि ज्यांच्या घरात लहान मुलं असतील त्यांनी तर घाबरायचं कारणच नाही, बिंदास त्यांच्याशी बोललं पाहिजे. परंतु मित्रांनो, प्रॅक्टिस इज द मस्ट. ठीक आहे ना. Until and unless you are prepared for all these things, no, you are not able to talk English anymore. हे लक्षात ठेवा माझी गोष्ट. आमचे एक सर नेहमी म्हणायचे की लर्निंग इज लर्नर्स रिस्पॉन्सिबिलिटी. हे मी तुम्हालाही सांगून ठेवतो. जर तुम्ही कोर्स करणार असाल, कोर्स शिकायला तुम्ही कुठेतरी चाललात ना, तर ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यांची नाही. टीचिंग इज टीचर्स रिस्पॉन्सिबिलिटी, बट लर्निंग इज लर्नर्स रिस्पॉन्सिबिलिटी. आपण आपली पण रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावरच टाकतो, आणि तिथे आपण चुकतो खरं. ठीक आहे ना. त्यांच्यावर नका रिस्पॉन्सिबिलिटी टाकू. आपण एक बेस्ट लर्नर म्हणून कितपत देतोय योगदान ते पहा. शिकत राहा, नवीन नवीन गोष्टी शिका. बऱ्यापैकी डिक्शनरीज आहेत अवेलेबल, त्या विकत घ्या. आपण दुसरा खर्च शक्यतो करत नाही. करा. आपण आपला फक्त वेळ इन्व्हेस्ट करतो, बाकी काही इन्व्हेस्ट करत नाही. तसं करू नका. जे काही 2-5 पैसे तुम्हाला त्यामध्ये इन्व्हेस्ट करता येतील ना, ते नक्की करा. त्याने तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होतं, हळूहळू हळूहळू होतं. रात्रीतून चमत्कार होत नाही. आपण जर सारखं मराठी शब्द बोलत असतो तर, आणि तुम्हाला खरोखर इंग्लिशमधून बोलण्याची आवश्यकता वाटते ना, तुम्ही किती इंग्लिश शब्द ॲड करता बरं दररोज बोलताना, ते चेकआउट करा. ठरवून वापरा. एखादा शब्द आहे, तुम्हाला त्यासाठी इंग्लिश शब्द माहिती आहे ना, मग वापरा ना तो. तुम्ही वापरता का, तो तुमचा स्वभाव आहे का, चेकआउट करा. जर वापरू शकत असाल ना, तर तुम्ही एकदम लवकर इंग्रजी शिकणार बोलायला. काही काळजी करायचं कारण नाही. हां, आणि सेकंड थिंग, दिस इज नॉट अ डिफिकल्ट टास्क. ओके, इंग्लिश ही खूप सोपी भाषा आहे. मी नेहमी म्हणतो ही गोष्ट, इंग्रजी ही अतिशय सोपी भाषा आहे. तिला काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही आहे. मराठी अवघड आहे त्याच्यापेक्षा. मित्रांनो, हे सगळे आयडियाज आहेत, ट्रिक्स आहेत, अँड दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स वन शुड नोट दिस डाउन बिफोर जॉइनिंग एनी इंग्लिश स्पीकिंग कोर्स.